रामनाम मंडळी सगळ्यांना जसेवराल. आम्ही चाललो आता शेतामध्ये, मी आणि वीरभाऊ. पाहू शकता छत्री घेऊन, कारण की रिमझिम पाऊस चालू आहे इकडं सकाळपासून. आणि आता वाजले संध्याकाळचे 5-6 वाजले असेल. आता मी फिरायला चाललो, पाहून म्हटलं शेत कसं आहे काय नाही. आणि रात्री लई जोरात पाणी पडलं होतं आपल्या इकडं. आणि सगळीकडे पाहू शकता हिरवंगार आहे, इकडून तिकडून इकडून सगळीकडे. तर आम्ही चाललो आहोत शेतात. पाहू शकता हा आमचा रस्ता दाखवू का? हे आमचा आहे रस्ता शेतात जायसाठी. हे आमचं ग्रामपंचायतची खोली पाण्यासाठी. आणि हे आमचे आता पुढे होणारे माजी सरपंच. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? चालू आता शेतामध्ये पाहू शकता. आणि हे बघा नजारा किती चांगला आहे, हिरवगार आहे. आणि हे आहे आमच्या ग्रामपंचायतची विहीर, आणि हे आहे खोली ग्रामपंचायतची. पाहू शकता. चला आपण जाऊन पाहू किती पाणी आलेलं आहे काय नाही आमच्या ग्रामपंचायतच्या विहिरीला. कारण की उन्हाळ्यात लई टंचाई येते आमच्या पाणीला, आम्हाला पाणीसाठी. कसा खाऊ गई भाऊ पाणी पाणी कसा खाऊ गई? अरे बापरे. तर मंडळी हे बघा सगळं गवत गवत आहे भाऊ इथं. राऊंड अप माउंट टाका की. हे पहा 2 मोटरे, आणि हे पहा विहीर. पाहू शकता किती फूट आहे आपली विहीर? 65 फूट आहे मित्रांनो विहीर. आणि हे आहे आमच्या ग्रामपंचायतची खोली. रूम म्हणू शकता, काही म्हणू शकता, फक्त यो म्हणू नका. दाखवतो तुम्हाला आता. लॉक आहे तर बाहेरून दाखवतो. हे बघा मंडळी बघू शकता. आम्ही आलो आता समशा मूवीजवळ. आणि इकडचे खुर्च्या पहा, खुर्ची वगैरे सगळे आहे, गट्टू वगैरे टाकलेले आहे. आणि हे शमशान भूमी आहे. आणि इकडं आहे जंगल फॉरेस्ट. इथं मंडळी तुम्हाला आम्ही नाही का एक सुरक्षा कवच दाखवतो, जे की रोयटाड वगैरे कोणी येणार नाही. आणि भावाने लई चांगली टेक्निक वापरलेली आहे. पाहू शकता सुरक्षा कवच. म्हणजे याच्याने काय होणार आहे, रोयटाड मधात येणार नाही आणि त्यांना झटका बी लागत नाही. हां काय नाही, झटका मशीन आहे ना, काय आहे म्हणजे साड्यानं बांधलेलं एक काय म्हणते त्याला भाऊ, सुरक्षा कवच आहे. आणि पाहू शकता. आणि भाऊचं सोयाबीन एकदम टॉप नंबर 1 मध्ये आहे. कारण की पहिले लहान होता. भाऊ ना काय मारला भाऊ तुम्ही? हिऱ्या मारला का याच्यावर? बरं बरं बरं. पाहू शकता भाऊ ना हिऱ्या मारलेला याच्यावर. एक नंबर भाऊ. अरे थांब बाबा कुठाला उडून. आणि हे बघा खणीत उठला, खणखट उठला का, खणखण उठला म्हणते मंडळी. आजचा ब्लॉग असंच होणार आहे, कॉमेडी, दुसरा काही विषयच नाही. आज असं आपण टाईमपास करणार आहोत. बघा आमच्या शेतात जाणारा रस्ता पाहू शकता तुम्ही. असा झालेला आहे की सांगूच नका. रस्ता आहे की ससरकुंड आहे आमचा काय माहीत नाही. काय की सगळं असा बघा. लोकांनी बैलगाडी घेऊ सगळी रस्त्याची वाट लावली. दुसरं काही नाही, दुसरं काय. पाहू शकता काय करणार. आणि या माणसांना नाही का एवढी चांगली बांध होती, एवढी चांगली बांध होती की सांगूच नका. एवढा हुशार प्राणी होता हे
की याने याची बांध तोडून टाकली आणि आता नाही का मग पावसामुळे सगळे आता ते जमिनीची जेवढी गाळ आहे माती आहे ते सगळी बाहेर निघाली आणि याचा उलट परिणाम होते काही काही आपली जे पक्की बांध असते ते केव्हा फोडा ना मंडळी, कारण जे नुकसान आपलंच आहे, दुसऱ्या कोणाचं नाही. हे रस्ता अडवलेला आहे कारण की रस्ता इकडून झालेला आहे आता. रस्ता एकदम अशा प्रकारे टाकलेला आहे मधात फांटे वगैरे की तिकडून जावं नाही कोणी. पाहू शकता शेताची सगळी एसी तेसी केलेली आहे. आणि हे चिखल पहा, सगळं बैलगाडी सगळी वाट लावलेली आहे. आणि हे राहते आपला सगळं डायरेक्ट आपल्या शेतामध्ये रस्ता. एवढी बांध केली की लोक मतलब रस्ता काय आवडला, फक्त आपण पांढर रस्ता ठेवला होता लोकांना जायसाठी. पांढर रस्ता म्हणतात, काय म्हणतात त्याला पायाने पाऊल रस्ता. तर नाही का लोकांनी बैलगाडी पुन्हा चालू केली मंडळी आणि सगळी रस्त्याची वाट लावली. चला लावू द्या. काय लावू द्या हो, हे आपल्या सोयाबीन टनाटन. काय बघ हा व्हिडिओ लई मोठा होणार आहे की मी सगळ्यात फिरणार आहो. आणि इकडं आपण आपल्या सोयाबीन जे आहे ते कुठे कुठे असं म्हणजे टाले टाले पडलेले आहे, पाहू शकता. इकडं चांगलं आहे, मधात काहीच नाही. आता कोणती कीड लागली काय लागली पाहू. काय लागली? हुमण आळी लागली आपली वाट, होऊ शकता. आता याच्यासाठी काय करायला लागेल मग आपल्याला? आता काय ड्रिचिंग करावं, काय करावं सोयाबीनवर? आता हा दिवस झाला एक साहजिक आहे, याच्यावर काय करावं? हा एवढा टाला पडलेला आहे हे पहा. निघली काय ते जडेची भाऊ माई, जडेच्या खागिनीवर. हां तर हुमन आईनं काय केलं मंडळी, सोयाबीन सगळी जे खालची जड असते ते एकदम बुडापर्यंत ते सगळे खाल्लेली आहे. त्याच्यामुळे हे झाड उधळलेलं आहे सगळा, म्हणजे उदळपट्टी झालेली आपल्या शेतामध्ये. पाहू शकता इथून इथपर्यंत, इथून ते इतका भाग बस. आणि हे एवढा काय नाही, सगळं मातीत आहे आपली. शेती करून काय फायदा नाही दिसेल बा.